यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम राखली। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांशी साधला संवाद। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम राखली आहे। यावर्षी देखील उत्कृष्ट चांगलाने राज्यात क्रमांक 1 चा दर दिला आहे। सर्वसामान्य शेतकरी सभासदांची असलेली बांधिलकी कायम ठेवत FRP पेक्षा 134 कोटी रुपये जास्त देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली। रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी 2 वाजता झाली। त्याप्रसंगी शेतकरी सभासदांशी संवाद साधताना आमदार भोसले बोलत होते। जयवंतराव भोसले यांनी 30 वर्ष कारखाना यशस्वीरित्या सांभाळला। त्यामध्ये 22 वर्ष त्यांनी राज्यात अग्रेसराने क्रमांक 1 चा ऊस दर देण्याचा विक्रम केला। त्यांचीच गौरवशाली परंपरा डॉक्टर सुरेश भोसले यांनी कायम ठेवली असून यापुढेही शेतकरी सभासदांच्या हितासाठी राज्यात क्रमांक 1 चा ऊस दर देणार असल्याचा शब्द दिला। डॉक्टर सुरेश भोसले यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे दिली। 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून मला मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की मागच्या 10 वर्षातल्या या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या चांगल्या कारभारामुळे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा ऊसाला दर देण्याचं काम हे आमच्या संचालक मंडळाने केलेलं आहे। याचा मनापासून आनंद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो। कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1955 साली झाली आणि कारखान्याची स्थापना होत असताना अनेक मोठ्या लोकांनी योगदान दिलं। अनेक लोक संस्थापक मंडळामध्ये होते आणि या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने स्वर्गीय जयवंतराव आप्पांनी 30 वर्ष कारखान्याचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याचा एक टप्पा पूर्ण केला आणि या 30 वर्षामध्ये 22 वर्ष महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा दर देण्याचं काम हे स्वर्गीय आप्पा आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलं। आमचं स्वप्न होतं की आता देखील महाराष्ट्रामध्ये परत एकदा 1 नंबरचं स्थान शेतकऱ्याला दर देण्याच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्याला सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये, सभासदांचा बहुमान करण्याच्या बाबतीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं हवं। आणि आज ते स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसतंय की आज राज्यामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे दर जर का बघितले तर त्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांच्या दरामध्ये 1 नंबरचा दर देण्याचं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी केलं। आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं चेअरमन साहेबांनी सांगितलं की 2015 पासून 2025 पर्यंत 10 वर्षामध्ये फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राइस FRP याच्यापेक्षा 134 कोटी रुपये जास्तीचं देण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलं। कृषी विभागाच्या महत्त्वाकांक्षी साथी पोर्टलचा वापर करण्याचा कोरेगाव तालुक्यात एकमुखी निर्धार। प्रशिक्षण वर्गास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत, बियाणे आणि खतांच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी महत्त्वाकांक्षी साथी पोर्टल लॉन्च केले आहे। कोरेगाव तालुक्यामध्ये या पोर्टलद्वारे काम करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला आहे। कृषी विभागाने हाती घेतलेल्या प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कोरेगाव तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील कृषी निविष्ठाधारकांना प्रशिक्षण देण्यात आले। कोरेगाव कृषी मापदा संघटनेचे अध्यक्ष अनिल ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। विभागीय तंत्र अधिकारी प्रल्हाद साळुंके यांनी विविध उदाहरण देत सविस्तर मार्गदर्शन केले। जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांनी साथी पोर्टलबाबत अत्यंत बारकाईने सविस्तर माहिती दिली, तसेच निविष्ठाधारकांच्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन केले। कृषी विकास अधिकारी गजानन
ननवरे यांनी साथी पोर्टलच्या पॉस मशीनबाबत विक्रेत्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। ज्ञानदेव जाधव यांनी महाकृषी विस्तार ॲपचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। त्यांनी उपस्थित विक्रेत्यांना आपापल्या मोबाईल हँडसेटवर महाकृषी ॲप डाउनलोड करून दिले आणि ते कार्यान्वित करून दिले। शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करत असताना ॲग्रीस्टॅग आयडीचा वापर करावा, ॲग्रीस्टॅग आयडी काढण्याबाबत प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात यावी असे आवाहन जाधव यांनी केले। गुण नियंत्रण विभागाचे कृषी अधिकारी सचिन लोंढे यांनी सर्व प्रकारच्या नोंदवही आणि तपासणीबाबत मार्गदर्शन केले। प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी गणपत गायकवाड आणि संगणकीय कामकाजासाठी महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले। सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करा, शिवसेना महिला आघाडीची मागणी। भारतीय सैन्य दल, नौदल आणि विविध शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसह दक्षिण भारतातील देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। महिला आघाडीच्या शहर प्रमुख उल्काताई मालुसरे व ललिताताई पोद्दार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या व्यवस्थापिका नीता जगताप यांची शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। दक्षिण भारतामध्ये रेल्वेद्वारे प्रवास अत्यंत सोयीस्कर असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी भाविक आणि अधिकारी वर्ग हा सोलापूर येथून रेल्वेद्वारे प्रवास करतात। सोलापूर येथूनच ये जा केली जाते। सोलापूर रेल्वे स्टेशन ते सोलापूर एसटी बस स्थानक हे अंतर जास्त असून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार एसटीचे वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना विनाकारण सोलापूर बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते असा आजवरचा अनुभव आहे। कोणार्क एक्सप्रेसद्वारे जास्तीत करून सैन्य, वायुसेना आणि नौदलातील अधिकारी प्रवास करतात। त्याचबरोबर दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी, पिठापूर, श्री शैलम व अन्य देवस्थानला जाण्यासाठी देखील याच मार्गाचा वापर केला जातो। कोणार्क एक्सप्रेस ही सोलापूर येथे शक्यतो सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान पोहोचते। मात्र सोलापूर सातारा मार्गावरील बस ही 6 वाजता निघून जाते। त्यामुळे प्रवाशांना या बसचा उपयोग होत नाही। त्यांना पुन्हा 8 वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते। त्यामुळे कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन ही बस सेवा सुरू करून ती रेल्वेच्या वेळापत्रकाच्या आधारे कार्यान्वित करावी, जेणेकरून सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय होईल, असेही मालुसरे व पोद्दार यांनी निदर्शनास आणून दिले। आपल्या निवेदनाचा विचार नक्की केला जाईल, ते तातडीने विभागीय पातळीवर सादर करणार असल्याचे आगार व्यवस्थापिका जगताप यांनी सांगितले। समाजासाठी आहे आणि आर्मी, नेव्ही म्हणजे ते आहेत म्हणून आपण आहे, तर त्यांच्यासाठी हे काम करणं आपल्याला म्हणजे खरंच खूप हो वडूज विषबाधा प्रकरणात 3 दुकानातील किराणा सामान, अन्न व औषध प्रशासन विभागाने केले सीलबंद। वडूज येथील वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स आणि साई बाजार यांनी स्थानिक पातळीवर तयार केलेले वरवीच्या पिठाची भाकरी खाल्ल्यामुळे वडूज पंचक्रोशीतील लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। यातील 36 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली असून वैभव ट्रेडर्स व अरिहंत ट्रेडर्स यांच्या गोदामातील 1,03,000 रुपये किमतीचा किराणा सामान सीलबंद करण्यात आले आहे। या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शिंगाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता माहिती दिली। वरवीच्या पिठाची भाकरी खाण्याने अनेकांना विषबाधा होऊन शारीरिक त्रास झाला होता। सुमारे 50 रुग्ण दवाखान्यात दाखल झाले होते। यातील 36 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली असून यातील बहुतांशी रुग्णांची तब्येत ठीक असल्याचे समजते। सदर घटनेची वडूज पोलीस ठाण्याने नोंद घेतली आहे। संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली। रुग्णांच्या रक्ताचे नमुन्यासह संबंधित दुकानातील खाद्यपदार्थाचे नमुने मुंबई येथील तपासणी केंद्रात पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे। पुशेगाव पोलिसांची धडक कारवाई, गांजा वाहतूक करताना 3घांना घेतले ताब्यात। एकूण 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त।
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पुसेगाव शहरात गुरुवारी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धडक कारवाई करत 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला आहे। या कारवाईमध्ये एकूण 3,15,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुसेगाव पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विनोद गुलाब कदम राहणार पांढरवाडी विसापूर तालुका खटाव, समाधान दिलीप खरात राहणार मलवडी तालुका मान आणि विधान सुनील दास राहणार डमरापूर पश्चिमी चंपारण्य जिल्हा बिहार राज्य हे तिघेजण होंडा ॲक्टिवा स्कूटरवरून जात होते। त्यांच्या पाठीवर सॅक होत्या आणि त्या सॅकमध्ये गांजा ठेवला होता। याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह तिघांना पुसेगाव येथे ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून 8 किलो 220 ग्रॅम गांजा व एक होंडा ॲक्टिवा स्कूटर जप्त करण्यात आले आहे। त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। या प्रकरणी सहाय्यक फौजदार दीपक बाळासाहेब बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। वैद्यकीय तपासणी करून शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता तिघांना रीतसर अटक करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन तपास करत आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर व कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली।